कुपोषणाची समस्येवर आपण जास्त बोललं पाहिजे. कुपोषण हा खूप जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. कुपोषण ही गोष्ट स्टॅटिक किंवा एक वेळची नसते, ती बदलत असते. म्हणजे आज मी कुपोषित असेन म्हणून मी उद्या कुपोषित राहीन असं नसतं. पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचं असतं ते पहिले 1000 दिवस. याला म्हणतात सोनेरी काळ. जर या 1000 दिवसात त्या मुलाला, छोट्या बाळाला जर योग्य सकस आहार मिळाला तर त्याच्या वाढीसाठी तो सर्वात महत्त्वाचा असतो. आपण पाहिलं तर महाराष्ट्रातच काय कुठेही भारतातही कुपोषण मुख्यतः आढळतं आहे ते आदिवासी क्षेत्रात जास्ती करून आढळतं. महाराष्ट्रात ठाणे, पालघर, मेळघाट यासारखे भाग हे पॉकेट्स हे कुपोषणाचे एक प्रभाग म्हणून ओळखले जात आहेत. का बरं असं होत असेल? मला असं वाटतं की आपण या आदिवासी बांधवांना आपल्या दोन बाजूंनी लुबाडलेलं आहे. एक म्हणजे त्यांचा जो निसर्ग संपन्न समृद्ध प्रदेश होता, ज्याच्यातली कंद, मुळं, फळं, धान्य, शिकार ते खात होते, ते तर आता कमी कमी होत चाललं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण त्यांना काय देतोय? आपण त्यांना देतोय अत्यंत निस्वत्व, निकृष्ट अशा प्रकारचं धान्य, जे त्यांच्या नेहमीच्या आहाराचे घटक होते, जसे की नाचणी, वरई किंवा ज्याला मिलेट्स किंवा असं म्हटलं जातं, अशा प्रकारची जी धान्य होती ती धान्य आज ते विकतात. कारण का? तर त्याला चांगला भाव येतो. आणि मग काय खातात? तर 1 आणि 2 रुपयाचा मिळणारा पब्लिक डिस्ट्रीब्युशन किंवा मराठीत बोलायचं झालं तर रेशनवर मिळणारा गहू, तांदूळ. आणि मग त्यांच्याकडून आपण मग अर्थातच ते कुपोषितच राहणार. हे जर बदलायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर विचार करायला पाहिजे की मग आपण तिथल्या तिथे, म्हणजे त्या रेशनवरच त्यांनीच पिकवलेली नागली, बाजरी का देऊ नये याचा का नाही विचार होत? याच्याच बरोबर एक वेगवेगळे इनोव्हेटिव्ह, अभिनव असे जे उपक्रम राबवले गेले होते. उदाहरणार्थ की घरीच रेशन पुरवणं, निदान पायलट बेसिसवर, निदान प्रायोगिक तत्वावर तरी याचा अंगीकार करू नये. मी ठाणे, पालघर भागात हिंडताना कायम पाहिलेलं आहे की या ज्या आदिवासी भगिनी आहेत, आदिवासी महिला आहेत, कितीतरी वेळेला रेशनच्या दुकानावर ताटकळत बसलेल्या असतात, कारण त्यांना ते मिळत नाही. आणि म्हणजे 2 दिवसांची त्यांची मजुरी केवळ थांबण्यात जाते. म्हणजे भले रेशन त्यांना 1 रुपया 2 रुपयाला मिळत असेल, पण या मजुरीचं तरी काय? मग आपण सरकारतर्फे आपण त्यांच्या घरातच हे का पोचवू नये? या योगे त्यांना एक सकस आहार प्रत्यक्ष घरात बसूनच, म्हणजे अधिक पैसे न खर्च करता मिळेल, याची निश्चितच शाश्वती तयार होईल. अशा प्रकारचे वेगळे काहीतरी अनुभव, प्रयोग, ज्याला आपण लोकाभिमुख प्रयोग म्हणतो, लोकाभिमुख सरकार म्हणतो, तशा पद्धतीचे प्रयोग करण्याची अतिशय गरज आहे. आणि असं जर केलं नाही तर ही कुपोषणाची समस्या अजून दिवसेंदिवस गंभीर होईल. मला कुपोषण जेव्हा वाटतं तेव्हा मी आधी म्हटलं तसं की अन्नधान्य मिळणं, म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन सर्वात प्रथम, त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्याची वाटणी, आणि तिसरं ते परवडतं की नाही, या तिन्ही मुद्द्यांवर विचार करावा लागेल. त्याच्यातलाच अजून एक पैलू म्हणजे की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोषक आहार पोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण भारतात ICDS किंवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम नावाचा मोठा प्रयोग गेले अनेक वर्ष राबवतोय. कायम आपण की आपण सर्वात मोठा, सर्वात सर्वंकष, सर्वात महाग कित्येक कोटी रुपये खर्च करून आपण हा प्रयोग राबवतोय. पण आज आदिवासी बांधवांना जिथं कुपोषण खूप प्रमाणात आहे तिथपर्यंत लाभ पोचलेला मला दिसत नाही. आजही त्यांच्याशी गप्पा मारताना ज्या गरोदर आदिवासी भगिनी आहेत त्या म्हणतात, नाही मी नाही जास्त खाणार, कारण बाळ मोठं होईल आणि मग मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, त्या हॉस्पिटल कितीतरी दूर आहे, त्याच्यामुळे त्या घेत नाहीत. किती भयानक आहे. आणि त्याच्याचमुळे कुपोषणाची समस्या ही किती म्हणजे मेडिकल अवस्थेशी, मेडिकल फॅसिलिटीज किंवा वैद्यकीय सोयी सुविधाही तितक्याच सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत. केवळ अन्नच असं नाही तर सर्वच इन्फ्रास्ट्रक्चर, सर्वच ज्याला सामाजिक संरचना म्हणतात, ती किती
उपलब्धी झाली पाहिजे हे दर्शवणारं आहे असं मला वाटतं. आणि माझी कळकळीची विनंती आहे की हे सर्वंकष धोरण आपण आखायला पाहिजे आणि त्याच्यात तशा रीतीने पुढे प्रगती करायला पाहिजे. अशक्य काही नाही. प्रश्न पॉलिटिकल राजकीय इच्छाशक्तीचा आहे.